नमस्कार, मी साटम. आता हरकतुल मुजाहिद्दीन बद्दल जाणून घेणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहील, कारण एकंदरीत हे ऑर्गनायझेशन खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. बघा, 1980 मध्ये ज्या वेळेला सोव्हिएत म्हणजे आजच्या रशियाने अफगाणिस्तानमध्ये पाऊल टाकलं आणि एकंदरीतच अफगाणिस्तान ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेला पाकिस्तानमधनं जे फुटीरतावादी मनस्थितीचे लोक होते ना, त्यांनी मिळून एक संस्था बनवली होती 1980 मध्ये, ज्याचं नाव होतं हरकतुल जिहाद अल इस्लामी. हा जिहाद ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला प्रत्येकालाच मोठं व्हायचं होतं आणि त्यातूनच 1985 मध्ये हरकतुल मुजाहिद्दीनची स्थापना मौलवी फजलुर रहमान खलिली याने केली. त्याच्या साथीला होता साजिद अफगाणी नावाचा त्याचा साथीदार. आणि एकंदरीत हा जो मौलवी फजलुर रहमान होता ना, तो खूप जास्त इम्पॉर्टंट रोल का प्ले करतो एकंदरीतच भारताच्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादामध्ये, कारण हा एक प्रकारे जवळपास अल कायदासाठी खूप वर्ष काम करणारा आणि ज्या वेळेला ओसामा बिन लादेन बरोबर काही मंडळींनी एकंदरीतच दहशतवाद जगामध्ये पसरवून इस्लामचं वगैरे राज्य निर्माण करायचं, जिहाद निर्माण करायचं आणि त्याचबरोबर अमेरिकेला, इस्रायलला आणि भारताला जेरीस मिळवायचं, यासाठी जी शपथ घेतली होती त्यामधला एक शपथ घेणारा व्यक्ती हाच मौलवी फजलुर रहमान खलिली हा सुद्धा होता. पण कर्म खूप जास्त वाईट असतं. एकंदरीत आपण जे कर्म करतो ना, ते कधी ना कधीतरी आपल्याला रिबाउंड होऊन येतच, अशा प्रकारची गत मी तरी मानतो. कारण बघा, निदान ह्या मौलवीला अजूनपर्यंत आपल्या पापाची सजा मिळाली नसली तरी सुद्धा त्याला साथ देणाऱ्या काही लोकांना पापाची सजा मिळाली. उदाहरण द्यायचं झालं तर सध्या पाकिस्तानच्या जेलमध्ये खितपत पडत असलेला, कदाचित ज्याचा मृत्यू झालेला आहे, असा म्हणजे पाकिस्तानचा पूर्वीचा कॅप्टन म्हणजे पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर ह्या माणसाने संगनमत करून ज्यावेळेला इम्रान खान पंतप्रधान झाले होते त्यावेळेला त्यांना साथ दिली होती. अशा प्रकारच्या गोष्टी काही काही न्यूज रिपोर्ट्स मधनं आपल्याला समोर येतात. ह्याच मौलवीने एकंदरीत हरकतुल मुजाहिद्दीनचे आपले जे कॅडर आणि एकंदरीत कार्यकर्ते आहेत ना, त्यांना पाकिस्तान तेहरीक इन्साफ नावाचा जो इम्रान खान यांचा पक्ष होता त्यांच्याबरोबर संगनमत करून त्याची मेंबरशिप घ्यायला लावली होती आणि त्यांच्यासाठी निवडणुकीचं काम करण्यासाठी लोकांना प्रेरित केलं होतं. 1985 मध्ये हरकतुल मुजाहिद्दीनची स्थापना झाली आणि त्याच वेळेला हरकतुल जिहाद अल इस्लामी एकंदरीत ही संघटना आहे ना, ती फुटण्याच्या मार्गावर होती. अनेक त्यामधले जे लीडर्स होते ना, ते आपापली वेगळी चूल मांडण्याच्या बेतामध्ये होते आणि प्रत्येकालाच ISIचा आश्रय पाहिजे होता आणि एकंदरीतच इनडायरेक्टली कोणाचा आश्रय पाहिजे होता ते तुम्हाला माहिती असेलच. तुम्ही गेस करा कमेंट सेक्शन मध्ये. आणि त्याच वेळेला एकंदरीत ISI त्रस्त झालं होतं ह्या सर्व गोष्टींच्या लफडीमुळे आणि त्यांनी काय केलं, 1993 मध्ये हे जे सर्व लीडर्स होते एकंदरीतच हरकत उल जिहाद अल इस्लामी मधनं फाउंड झालेल्या वेगवेगळ्या संघटनांचे त्यांना एकत्र बोलवून त्यांच्यामध्ये संगनमत घडवून आणलं आणि त्यातून हरकत अल अन्सारला जन्म घातला.